नमस्कार. मी मधुराणी गोखले प्रभुलकर. कवितेचं पानच्या काव्यश्राव्य मैफिलीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. काव्यश्राव्य मैफिल अर्थात एक कविता संग्रह आणि त्यातल्या काही निवडक कविता अशी याची संकल्पना आहे. आणि आज माझ्या हातात आहे कविवर्य विंदा करंदीकर यांचा स्वेदगंगा हा कविता संग्रह. विंदा अर्थात ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असलेले अत्यंत प्रज्ञावंत, प्रतिभावान, शब्दप्रभू असे थोर कवी. स्वेदगंगा हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह आणि ह्या कविता संग्रहातल्या कविता तुम्हाला वाचून दाखवण्यासाठी मी गेले 2 दिवस चाळतीये. कवितांच्या विषयांमधलं किती वैविध्य असावं. म्हणजे ह्यात क्रांतीपर कविता आहेत, सामाजिक आहेत, पॉलिटिकल आहेत, राजकीय कविता आहेत, प्रेम कविता आहेत, शृंगार कविता आहेत, व्यक्तिचित्रणात्मक आहेत, बालकविता आहेत, तत्वचिंतनपर कविता आहेत. इतक्या कवितांचं विषयांचं वैविध्य आणि इतक्या पॉवरफुल, इतक्या ताकदवान सगळ्या कविता की ही कविता निवडू का ती कविता निवडू, मी अक्षरशः भांबावून गेले होते. पण तरी त्यातनं काही कविता मी निवडून काढल्यात आज तुम्हाला ऐकवण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा ऐकवते ती कविता जी अनेकांनी खुद्द विंदांच्या मुखातूनही ऐकली असेल. काही वर्षांपूर्वी एका टी व्हीवरच्या कार्यक्रमामध्ये, मला वाटतं नक्षत्रांचे देणेमध्ये, त्यांनी ही कविता ऐकवली होती. आणि तेव्हा ते म्हणाले होते की ही कविता लिहून मी 50 वर्ष झाली असली तरी ती आजही तितकीच खरी आहे. आणि आता हे त्यांचं वक्तव्य ऐकूनही 20 वर्ष झाली. म्हणजे 52 साली त्यांनी ही लिहिलेली कविता आहे. जवळपास 70 वर्षांनंतरही आजही ती कविता तितकीच खरी आहे. आणि विंदा म्हणतात तसं की हे त्या कवितेचं दुर्दैव आहे. कदाचित तुम्ही ओळखली असेल कुठली कविता आहे ते. सब घोडे 12%. ऐकवते. जितकी डोकी तितकी मते, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाल, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के. सब घोडे 12%, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता. पुन्हा पुन्हा तोच कित्ता, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार. मंद घोडा अंध स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के. सब घोडे 12%, सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, सब घोडे चंदी कमी. कोण देईल याची हमी, डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. कोणीतरी देईन म्हणा, कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा. कोणी तिर्या कोणी छक्के. सब घोडे 12%, सब घोडे 12%, सब घोडे 12%. पुढची कविता आहे व्यक्तिचित्रणात्मक आहे असं म्हणूया. कवितेचं शीर्षक आहे सरोज नवानगरवाली. वारावर जाण्याच्या वाटेवरती सरोज राहत होती. वारावर जाण्याच्या वाटेवरती सरोज राहत होती. आठवते मजती तिची जुन्या घराची रंगवलेली खोली पडदेवाली. जीत तिच्या त्या आयुष्याची अनेक वर्षे गेली. रात्रीचा मी वारावर जाताना रोज दिसावे नयना दृश्य असे हे, जे पाहत असता मनात मी लाजावे.
नेसून नटवे पातळ, नेसून नटवे पातळ, आणिक सारीत हाताने मऊ कुंतल, घालुनी नयनी काजळ, दावित मोहक नखरा, किंचित दाबित अधरा, आणिक खुणावित उभी राहते वाट सदा ती पाहत. वाट कुणाची? उभ्या जगाची. जो जो येईल त्याची. आणिक कोणी टेकीत काठी, घालून पगडी मोठी, मागे पुढती पाहात, हळूच शिरतो खोलीत, खोकत खोकत. सरोज सरते पुढती, हात तिचे मग दारी लावून घेती. नंतर आतून नाद जरासा, येई नाणे वाजून. सकाळचा मी वारावर जाताना, सकाळचा मी वारावर जाताना, रोज दिसावे नयना दृश्य निराळे, जे पाहत असता यावे हृदय उमाळे. त्या दारातच त्याच ठिकाणी सरोज येऊन बसते, निविडत असते तांदूळ पेंगत पेंगत. काळे कोमल विस्कटलेले कुंतल पाठीवरती लोळत, आणिक कुरळे गालावरती खेळत. सूप पुढे पडलेले मलूल चंचल डोळे, निवडीत असती जाडे भरडे तांदूळ, आणिक वाहत त्यातच नयनातील पाण्याचे शीतल ओघळ, नयनातील पाण्याचे शीतल ओघळ. ह्या पुढची कविता आहे थोडी सुखी थोडी कष्टी. ही कविता मी डॉक्टर गिरीश ओकांबरोबर जो एपिसोड केला होता त्यातही ऐकवली होती आणि ती अनेक जणांना फार फार आवडली होती. त्यामुळे माझी खूप आवडती कविता आहे, पुन्हा एकदा ऐकवायला आवडेल. फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, फारा दिवसांनी आली माघारीण माहेराला, स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला. ओळखीचा वाटला तो कोण कोटचाही भ्रांत, ओळखीचा वाटला तो कोण कोठचाही भ्रांत, हसला तो ओळखीने आणि चढली ती आत. नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे. भरधाव सुटे घोडा आणि चाबूक कडाडे, ओळखीचे आलेवाडे, आली आली गेली शाळा. ओळखीचे आलेवाडे, आली आली गेली शाळा. अगं बाई, तोच हा का? तिला चंदू आठवला. आठवले सारे सारे, आठवले त्याचे डोळे. आठवले सारे सारे, आठवले त्याचे डोळे, आणि तिच्या काळजात काही थरारून गेले. फार दिवसांनी आली माघारीण माहेराला, फार दिवसांनी आली माघारीण माहेराला, गल्लीतल्या घरापुढे त्याने टांगा थांबविला. नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी, नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी. माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी, माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी. या अशा काही कविता वाचल्या की कितीतरी वेळ त्याच्यावरती आपण विचार करत राहतो. शाळा येऊन गेल्यावरती तिला चंदू आठवला. त्याचं पूर्ण नाव नाही आठवलं, चंदू आठवला. त्याचे डोळे आठवले. कसे असतील ते डोळे? आणि त्यात त्यांनी म्हटले की काहीतरी थरारून गेलं. म्हणजे त्या शाळेतल्या, शालेय जीवनातल्या, कोवळ्या वयातल्या नाजूक अशा कदाचित व्यक्त न झालेल्या पण मनात आतपर्यंत राहून गेलेल्या अशा काही या भावना असतील का? आणि मग त्याचं पुढे काहीच घडलं नाही. का घडलं नाही? काय कारणं असतील? काही अगदी ठळक कारणं आपल्या डोळ्यासमोर येतात.
तीच कारणं असणार. पुढे त्यांनी म्हटलंय की त्यांनी एकदाही तिच्याकडे वळून पाहिलं नाही आणि तूही त्याच्या विचारात त्या सगळ्या आठवणीत गेली आणि त्याने आपसूक काही न बोलता टांगा तिच्या घराच्या समोर आणून उभा केला आणि पुन्हा तिच्याकडे पाहिलं नाही. ती माहेराला भेटायला आली आहे. खरं तर त्या काळातल्या स्त्रियांना माहेराला भेटायची खूप जास्त आस असायची, कारण किती किती दिवस भेटता नाही यायचं. फोन, व्हिडिओ कॉल नव्हते त्यावेळेला. आणि शेवटची ओळी माहेराला भेटली ती थोडी सुखी, थोडी कष्टी. म्हणजे कदाचित अजूनही तिच्या मनात काहीतरी तेवतंय का? काही कविता वाचल्या ना की आपण असा अखंड विचार करत राहतो आणि एक 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 पदर उलगडत गेलो तर त्याच्यात काय 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 सापडतं. कदाचित दिसताना ही प्रेमकविता आहे, पण विंदांना याच्यातून सामाजिक विषमतेचं तर भाष्य नाही करायचं आहे असंही वाटून जातं. असो, पुढची कविता. विप्रलंभ. येईन बघ मी चौपाटीवर टिळकांच्या पुतळ्याच्या पाशी, येईन बघ मी चौपाटीवर टिळकांच्या पुतळ्याच्या पाशी, असे म्हणाली भांडी घाशीत समोरच्या चाळीतील काशी. तेव्हापासून मनास त्याच्या डिवचित होती तिची ती वाचा, तेव्हापासून मनास त्याच्या डिवचित होती तिची ती वाचा. गोलपिठ्याच्या रस्त्यास जणू दंग्यातील सोड्याच्या काचा. डिवचित होती झुरवीत होती, डिवचित होती झुरवीत होती, मध्येच होती सुखवीत त्यातून. पान लागले रुचकर त्याला आज अकोळी तंबाखू विण. गुजरात्यांची तुपाळ ताटे आज निघाली चक्क घरोघर, गुजरात्यांची तुपाळ ताटे आज निघाली चक्क घरोघर. मीराबेनचे पातळ विरले, बड्या शेटचे फाटे धोतर. आज तयाच्या अंगामध्ये तसेच होते शिरले वारे, आज तयाच्या अंगामध्ये तसेच होते शिरले वारे. नित्याच्या कामाचे ओझे आज जाहले हलके सारे. अनचंचीच्या चोर कप्यातील पुन्हा पाहिला खजिना त्याने, अनचंचीच्या चोर कप्यातील पुन्हा पाहिला खजिना त्याने. मध्येच हसला तो आपल्याशी सबंध रुपया 16 आणे. काळोखातील पदस्थलावर इतर गड्यांची प्रेते झाली, काळोखातील पदस्थलावर इतर गड्यांची प्रेते झाली. नंतर उठुनी हाळूच त्यातून सुसाट त्याची स्वारी निघाली. चौपाटीवर पुतळ्यापाशी उभा राहिला तो घटकाभर, चौपाटीवर पुतळ्यापाशी उभा राहिला तो घटकाभर. परंतु हरहर दिसेन काशी, दगल बाजती पोर बिलंदर. पान मसाल्याचे काशीस्तव खिशात होते बेचव बेचव, पान मसाल्याचे काशीस्तव खिशात होते बेचव बेचव. नकळत चघळत तेच तयाने, शिव्या घातल्या तिजला अभिनव. आणिक नंतर हवेत उडवून रुपयाला तो झेलत बसला, आणिक नंतर हवेत उडवून रुपयाला तो झेलीत बसला. आणिक नंतर हवेत उडवून रुपयाला तो झेलीत बसला. विडी पेटवून कडक कुड्याची आनंदाने खदखद हसला, आनंदाने खदखद हसला. पुढची कविता आहे तीर्थाटन. तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी, तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी. अन तुझिया देहात गवसली सखये मज तीर्थे सारी. अधरावरती तव वृंदावन, अधरावरती तव वृंदावन. प्रयाग सापडले नेत्री, भालावरती ते मानससर, मानेवरती गंगोत्री.
गया तुझ्या गालात मिळाली. गया तुझ्या गालात मिळाली, रामेश्वर खांद्यावरती, मिळे द्वारका कमरे पाशी, अनकाशी अवती भवती. मोक्षाचीही नुरली इच्छा, मोक्षाचीही नुरली इच्छा, नको कृपा याहून दुसरी. तीर्थाटन मी करीत पोचलो, नकळत शेवट तव दारी, नकळत शेवट तव दारी. यानंतरची कविता आहे एक प्रश्नोत्तर. रस्त्याच्या दगडी छातीवर वाट लाजरी भाळून गेली. रस्त्याच्या दगडी छातीवर वाट लाजरी भाळून गेली. आणिक घेऊन वळण जरासे, लाल होऊनी त्यास म्हणाली, कुठून आला सांगा ना आपण, कुठून आला सांगा ना आपण, कुठे चालली आपुली स्वारी. रस्ता बदला ठेनच ठाऊक, मागून आलो पुढे भरारी. वाट म्हणाली, का प्रेमाला प्रश्नांचे या पथ्य असे तर. वाट म्हणाली, का प्रेमाला प्रश्नांचे या पथ्य असे तर. रस्ता बदला प्रेमामध्ये प्रश्न संपती, उरते उत्तर, प्रश्न संपती उरते उत्तर. वाट मिळाली रस्त्याला मग, वाट मिळाली रस्त्याला मग, लाली चढली त्या रस्त्यावर. वाट मिळाली रस्त्याला मग, लाली चढली त्या रस्त्यावर. वटवृक्षाने म्हटले मंगल, तोही होता उभा तिठ्यावर, तोही होता उभा तिठ्यावर. वा, आपणही रस्ता पाहत असतो, नाजूकशी वाट पाहत असतो, पण आपण पामर, आपल्याला असं काही सुचत नाही. पुढची कविता आहे फ्रॉइडला कळलेले संक्रमण. फ्रॉइड हा खूप मोठा विचारवंत मानसशास्त्रज्ञ. सायकोलॉजीकडे, मानसशास्त्राकडे बघण्याचं त्याचं एक वेगळं तत्त्वज्ञान होतं. आपल्याला सगळ्यांनाही माहिती असेलच. जर माहीत नसेल तर फ्रॉइड गुगल करा, त्याच्याविषयी थोडंसं वाचा, म्हणजे ह्या कवितेतली मजा कदाचित तुम्हाला अजून येईल. फ्रॉइडला कळलेले संक्रमण. हल्ली हल्ली फुलू लागल्या शेजारील सान्यांच्या पोरी. हल्ली हल्ली फुलू लागल्या शेजारील सान्यांच्या पोरी. 19 वर्षाच्या अभयेला येऊ लागली मध्येच घेरी. 17 वर्षांची सुलभाही हुळहुळणारे नेसे पातळ. 17 वर्षांची सुलभाही हुळहुळणारे नेसे पातळ. मध्येच होई खिन्न जराशी अन ओठांची चळवळ. 15 वर्षांची प्रतिमा आपण बुझते पाहून पहिला जंपर. 15 वर्षांची प्रतिमा आपण बुझते पाहून पहिला जंपर. तिला न कळते काय हवे ते, तरी पाहते ती खालीवर, तरी पाहते ती खालीवर. हल्ली हल्ली फुलू लागल्या शेजारील सान्यांच्या पोरी. हल्ली हल्ली फुलू लागल्या शेजारील सान्यांच्या पोरी. बाप लागला होऊ प्रेमळ, आई कडवट आणि करारी. बाप लागला होऊ प्रेमळ, आई कडवट आणि करारी. आई कडवट आणि करारी. आता याच सगळ्यातल्या काही बालकविता ऐकवते. चिमुरडी. पोर चिमुरडी चुपते नाड्या. पोर चिमुरडी चुपते नाड्या, करीते खोड्या गोड्या गोड्या. ओठ इटुकले गुबरे गाल, नाक नकटी लाले लाल. पोरच काही, पोरच काही की स्वर्गातील परीच आली बघण्या भूतल.
पोरच काही की स्वर्गातील परीच आली बघण्या भूतल, म्हणून पाहतो पुन्हा पुन्हा तर पाय टेकते काही भूवर, म्हणून पाहतो पुन्हा पुन्हा तर पाय टेकते काही भूवर. अजून एक बालकविता 41 साली लिहिलेल्या कविता आहेत ह्यात. त्यातली आहे ही 41 साली लिहिलेली. कवितेचं शीर्षक आहे उसने. सुटी जाहली नी परतलो आलो गावाला, सुटी जाहली नी परतलो आलो गावाला, आणिक ना उरला पारगे तव आनंदाला. नको नको म्हणता तूपत्वा आणून या उसने, शिरा करुनी दिधला मला ना रुचले हे करणे. आणिक मी नाही काहीही विचार मनी केला, तडा तडा सगळे बोललो लागून या तुझला. विनवून तू म्हटले पुन्हा मी आणणार नाही, विनवून तू म्हटले पुन्हा मी आणणार नाही, मी परतून वदलो तरी मी घेणार न काही. नंतर कष्टाने तुवा मग नेली आत बशी, नंतर कष्टाने तुवा मग नेली आत बशी, आणिक मज दिसले पाणी तव आले नयनाशी. तूप आज उसने नसे पण उसने प्रेम वसे, तूप आज उसने नसे पण प्रेम उसने वसे. घास कसा गिळणे गळ्यातून खाली न जात असे. ते उसने गेले, ते उसने गेले दिवस ते पडले मागे. सौख्य पडे पुढती तुझ्या विण गोड न ते लागे, सौख्य पडे पुढती तुझ्या विण गोड न ते लागे, गोड न ते लागे. आता या संग्रहातली एक कविता ऐकवते. शेवटची कविता आहे. कवितेचं नाव आहे निळा पक्षी. निळा पक्षी ही तशी प्रतिकात्मक कविता आहे. वरकरणी वाचली तर समजायला कठीण आहे, पण ह्या कवितेविषयी मंगेश पाडगावकरांनी एका पुस्तकात लिहिलंय. ते मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे कदाचित आपल्याला ती सोपी जाईल समजायला थोडी. निळा पक्षीविषयी पाडगावकर म्हणतात की बाह्यतः निळ्या पक्षाचे वर्णन करीत असताना करंदीकरांना एका विशिष्ट अनुभवाचा निर्देश करायचा आहे. माणूस आपल्या जीवनाची मांडणी तर्कसंगत पद्धतीने करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या तर्कशक्तीने तो वास्तवाचे आकलन करतो आणि भविष्याचे नियोजनही करतो. जीवनातला प्रत्येक अनुभव बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न असतो. परंतु हे जरी खरे असले तरीही त्याला तर्काच्या चौकटीच्या पलीकडे असलेले काहीतरी जाणवत असते. ज्ञाताच्या कुंपणावरून उड्डाण करून जाणाऱ्या चिदघन चपलेची त्याला ओढ लागलेली असते. या अनुभवाचे नेमके वर्णन त्याला करता येत नाही. आपल्या बुद्धिनिष्ठेने तो हा अनुभव, हा निळा पक्षी नाकारण्याचा प्रयत्न करतो, पण तो नाकारणे, अंतरीची त्याची ओढ पुसून टाकणे त्याला शक्य होत नाही. तर्काच्या चौकटीतून निसटलेला हा निळा पक्षी काही केल्या जात नाही, काही केल्या जात नाही. ह्या कवितेनी आजच्या मैफलीचा शेवट करते. निळा पक्षी. काही केल्या निळा पक्षी जात नाही, काही केल्या निळा पक्षी जात नाही. प्रकाशाचे पंख सान, निळी चोच निळी मान, निळे डोळे निळे गान, निळी चाल निळा ढंग, त्याने चढे आकाशाला निळा रंग. असलीही जात न्यारी, असलीही जात न्यारी बसे माझ्या निंबावरी. पृथ्वीमध्ये पाळे खोल तरी सुद्धा जाई तोल, अनंताचा खड्डा खोल. तर्काच्या या गोफडीने फेकी तसे काही जड,
तर्काच्या या गोफणीने फेकी तसे काही जड आणि पाने आघाताने करतात तडफड. टिकाळीला निळा पक्षी जसा धड तसा धड, उंच जागा अवघड उंच जागा अवघड. याचे गान अमृताची जणू सुई. याचे गान अमृताची जणू सुई. पांघरुण घेतो जाड तरी टोचे झोप नाही. जागविते मेलेल्याला जागृतांना करी घाई. जागविते मेलेल्यांना जागृतांना करी घाई. याचे गान स्वरालाच नुरे भान. नाही तार नाही मंद्र चोचीमध्ये धरी चंद्र. नाही तार नाही मंद्र चोचीमध्ये धरी चंद्र. काही केल्या निळा पक्षी जात नाही. निळा पक्षी जात नाही. आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच काव्यश्राव्य मैफिलीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.